हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मोनाल चकोते. आपण बघा युनिट नंबर 3 स्टार्ट करतोय. तर युनिट नंबर 3 मध्ये काय बघा, बेसिक ऑफ डिजिटल फॉरेन्सिस. तर हा बेसिक ऑफ डिजिटल फॉरेन्सिस हा 8 मार्काचा चॅप्टर आहे बघा, बेसिस ऑफ डिजिटल फॉरेन्सिस. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे बघा, डिजिटल फॉरेन्सिस म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, त्याच्यासाठी कोणते कोणते रूल्स यूज केलेले आहेत डिजिटल फॉरेन्सिसमध्ये. त्यानंतरनं डिजिटल फॉरेन्सिसचे काय आहेत बघा, मॉड्यूल कोणते कोणते आहेत, तर हे आपण काय करणार आहे ह्याच्यामध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर फर्स्ट आपण काय बघतोय बघा, डिजिटल फॉरेन्सिसचे इंट्रोडक्शन. ठीक आहे. तर डिजिटल फॉरेन्सिस म्हणजे काय आणि त्याचं इंट्रोडक्शन आपण काय करणार आहे पहिल्यांदा इथं बघणार आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा डिजिटल फॉरेन्सिस बघा, तर डिजिटल फॉरेन्सिस म्हणजे काय की बघा, एखादं बँक असेल तर बँकेतून बघा आपण काय करतो की सारखं आपण ऑनलाईन ट्रान्सफर करत असताना किंवा एखादी गोष्ट आपण सारखं ऑनलाईनसाठी किंवा एखादं खरेदी करण्यासाठी ॲमेझॉनसारख्या गोष्टी किंवा XYZ ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी, ठीक आहे, आपण काय करतो, एखादा बँक अकाउंट सारखं यूज करतो आहे बघा. आणि काय होतं बघा, तर तो बँक अकाउंट यूज करून हॅकर काय केले जातात बघा, की तो आपला अकाउंट हॅक करून त्याच्यातील जी काही कॅश आहे तर तीसुद्धा त्यांनी काय करू शकतात बघा, हॅक करू शकतात. मग काय होतं बघा, हे कशा रिलेटेड क्राईम झाला, तर डिजिटल रिलेटेड काय झाला बघा, हा क्राईम झाला. काय झाला बघा, डिजिटल सिस्टीम रिलेटेड क्राईम झाला. डिजिटल सिस्टीम म्हणजे काय आपण बघितले, डिजिटल डिव्हायसेस म्हणजे काय हे पण आपण बघितले. ठीक आहे. मग डिजिटल रिलेटेडचा जो काही क्राईम आहे, म्हणजे जो काही सायबर क्रिमिनल्स आहे, तर त्याला ट्रॅक करण्यासाठी आपण काय करतो बघा, डिजिटल फॉरेन्सिसचा यूज करून त्या डिजिटल क्रिमिनलला काय करू शकतो, आपण ट्रॅक करू शकतो. लक्षात आलं. डिजिटल फॉरेन्सिस म्हणजे काय लक्षात आलं की मगाशी तुम्हाला सांगितलं की बँकेतून बघा तुमचं सगळं कॅश त्यांनी सगळी डिटेल्स हॅक करून ती कॅश काय करणार आहेत, त्यांनी स्वतःच्या अकाउंटवरून काढून घेऊ शकतात. तर हे कशा रिलेटेडचा क्राईम झाला, तर डिजिटल रिलेटेड हा काय झाला बघा, क्राईम झाला. बरोबर आहे. मग जे काही हा सायबर क्रिमिनल्सला आपण ट्रॅक करण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिसला काय करू शकतो, आपण यूज करू शकतो. म्हणजेच काय, डिजिटल फॉरेन्सिस आपण तिथं यूज करू तो क्रिमिनलला काय करू शकतो, आपण काय शोधून काढू शकतो. ठीक आहे. तर इंट्रोडक्शन टू डिजिटल फॉरेन्सिस म्हणजे बघा, फॉरेन्सिस सायन्स इज अ वेल इस्टॅब्लिश्ड सायन्स. फॉरेन्सिस सायन्स हा काय बघा, वेल इस्टॅब्लिश्ड सायन्स आहे. त्याच्यामध्ये त्याचा रोल काय आहे, तर क्रिमिनल काय केला जातो बघा, जस्टिस सिस्टीम, क्रिमिनल जस्टिस सिस्टीम हा काय करतो आपण त्याच्यामध्ये डिजिटल फॉरेन्सिसमध्ये करतो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा बोथ क्रिमिनल आणि सिव्हिल ॲक्शन पण काय केली जाते, ह्याच्यामध्ये अप्लाय केली जाते. डिजिटल फॉरेन्सिस समटाईम्स नोन ॲज अ डिजिटल फॉरेन्सिस सायन्स. डिजिटल फॉरेन्सिसला डिजिटल फॉरेन्सिस सायन्स पण आपण काय करतो म्हणतो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा की इन्व्हेस्टिगेशन असेल किंवा रिकव्हरी असेल, एखादी इन्व्हेस्टिगेशन असेल किंवा रिकव्हरी असेल कशाचे, तर कम्प्युटर क्राईम्सच्या रिलेटेड किंवा रिलेशनचे जे काही इन्व्हेस्टिगेशन किंवा रिकव्हरी असेल, तर हे सगळं ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, डिजिटल डिव्हायसेस असेल इन रिलेशन टू कम्प्युटर क्राईम्स, तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, डिजिटल फॉरेन्सिसमध्ये हा सगळा डेटा काय केला जातो, यूज करून ते क्राईम काय केला जातो, रिकव्हरी किंवा इन्व्हेस्टिगेट केलं जातं. ठीक आहे. डिजिटल फॉरेन्सिस इन्क्लुडिंग काय काय इन्क्लूड केलं जातं, तर ह्याच्यामध्ये बघा आयडेंटिफिकेशन, रिकव्हरी, इन्व्हेस्टिगेशन, व्हॅलिडेशन, काय बघा, presentation of facts regarding digital evidence found on a computer and similar digital storage media devices. डिजिटल स्टोरेज मीडिया डिव्हायसेस असेल किंवा कम्प्युटर असेल, तर ह्याच्या रिलेटेड जे काही रिकव्हरी असेल, इन्व्हेस्टिगेशन असेल, आयडेंटिफिकेशन असेल, व्हॅलिडेशन असेल, प्रेझेंटेशन असेल, तर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, इन्क्लूड केलेलं आहे. लक्षात आलं. ठीक आहे. तर ह्याची बघा थोडी फार हिस्ट्री आहे काय आहे डिजिटल फॉरेन्सिसची. हे डिटेलमध्ये आपल्याला बघायची काही गरज नाही आहे. फक्त काय करूया बघा, हे साल काय काय आहेत बघा. तर 1988मध्ये बघा की पर्सनल कम्प्युटर बिकेम विजिबल पॉसिबिलिटी फॉर द बायर. हा काय केलेलं आहे बघा, फॉरेन्सिस आहे कुठला, 1980मध्ये. तसंच 1984मध्ये पण आहे. त्यानंतर 1987, 1988, 1989,
2003. तर असे काय आहेत बघा, ह्याची वेगवेगळ्या हिस्ट्रीज आहेत. कशाचे? डिजिटल फॉरेन्सिसच्या हे काय आहेत बघा, वेगवेगळ्या हिस्ट्री आहेत. कसं रिकॉग्नाइज केलेलं आहे, कसं ॲनालाइज केलेलं आहे, कधी कोणत्या टीमनी काय ॲनालाइज केलेलं आहे, त्याचं कोणत्या कंट्रीजमध्ये काय केलेलं आहे, गेट कंट्रीज डिक्लेअर्ड लॉ कोणता डिक्लेअर केलेला आहे त्या फॉरेन्सिसचा. तर फॉरेन्सिस मध्ये कोणतं तिथं फॉरेन्सिस यूज केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं काय केलेल्या आहेत बघा, हिस्ट्रीमध्ये दिलेलं आहे. तर किती बघा, 1980 पासून 2003 पर्यंतची जी ही काय आहे बघा हिस्ट्री आहे. हे जर डिटेलमध्ये बघण्याची काही गरज नाही आहे आपल्याला. MCQ मध्ये ह्या गोष्टी कधी विचारल्या जाणार नाहीत. फक्त काय विचारले जातील की 99मध्ये वगैरे काय लोड केलेलं आहे, किंवा ह्या डिटेलमध्ये ह्या गोष्टी काय विचारल्या जाणार नाहीत, ही हिस्ट्री जी काय डिजिटल फॉरेन्सिसची. ठीक आहे. त्यानंतरनं बघा नेक्स्ट काय आहे बघा, रूल्स. कशाचे रूल्स आहेत? डिजिटल फॉरेन्सिसचे काय आहेत बघा, हे रूल्स आहेत. तर रूल्स कुठले कुठले आहेत बघा डिजिटल फॉरेन्सिसचे? तर तर डिजिटल फॉरेन्सिसचा रूल बघा, टोटल 6 रूल्स आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा की फर्स्ट आपण हे रूल्स बघायच्या आधी आपण काय करूया बघा, डिजिटल फॉरेन्सिसची काय करूया बघू, आपण डेफिनेशन बघूया. ठीक आहे. म्हणजे बघा की डिजिटल फॉरेन्सिस म्हणजे नेमकं काय हे तुमच्या लक्षात आल्यानंतर आपण काय करूया बघा, रूल्स बघूया. ठीक आहे. तर बघा, डिजिटल फॉरेन्सिस इज अ सिरीज ऑफ स्टेप्स टू अनकवर, ॲनालाइज and analyze electronic data through scientific method. म्हणजे की ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा डिजिटल फॉरेन्सिसमध्ये. तर डेफिनेशन ऑफ डिजिटल फॉरेन्सिसमध्ये तर काय आहे बघा ह्याच्यामध्ये की डिजिटल फॉरेन्सिस इज अ सिरीज ऑफ स्टेप्स टू अनकवर अँड ॲनालाइज इलेक्ट्रॉनिक डेटा. इलेक्ट्रॉनिक जो काही डेटा आहे तर तो इलेक्ट्रॉनिक डेटा अनकवर आणि ॲनालाइज इलेक्ट्रॉनिक डेटा आहे. तर त्याच्यामध्ये काय केलं बघा की डिजिटल फॉरेन्सिससाठी सायंटिफिक मेथड म्हणून तो काय केला जातो बघा, त्याच्यामध्ये यूज केला जातो. तर ह्याचा मेजर गोल काय आहे बघा की जो काही आपला ओरिजिनल डेटा आहे हे बघा, टू डुप्लिकेट ओरिजिनल डेटा आणि प्रिझर्व ओरिजिनल इव्हिडन्स अँड देन परफॉर्मिंग द सिरीज ऑफ इन्व्हेस्टिगेशन बाय कलेक्टिंग, आयडेंटिफाईंग अँड व्हॅलिडेटिंग डिजिटल इन्फॉर्मेशन फॉर द पर्पज ऑफ रिस्ट्रक्चरिंग पास्ट इव्हेंट्ससाठी. म्हणजे बघा की एखादा डेटा आहे तर तो डेटा काय झाले किंवा एखादी इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन लॉस्ट झालेली इन्फॉर्मेशन, डिलीट झालेली इन्फॉर्मेशन आपण डिजिटल फॉरेन्सिस यूज करून रिकवर करू शकतो. काय सांगते बघा परत, एखादा डेटा असेल, एखादा वर्षानुवर्ष डिलीट झालेला डेटा किंवा एखादा खूप मंथपासून तो डेटा इन्फॉर्मेशन डिलीट झाली किंवा लॉस झाला आहे तर तो डेटा डिजिटल मीडियामधून डेटा तो गेलेला आहे तर तो आपण डिजिटल फॉरेन्सिस थ्रू काय करू शकतो बघा, रिकवर करू शकतो. तो डेटा आपण तिथं काय करू शकतो, इन्व्हेस्टिगेट करून, कलेक्ट करून, आयडेंटिफाय करून, व्हॅलिडेशन ऑफ डिजिटल इन्फॉर्मेशन करू शकतो पर्पज ऑफ द रिस्ट्रक्चरिंग पास्ट इव्हेंट्ससाठी. लक्षात आलं? म्हणजेच काय आलं बघा डिजिटल फॉरेन्सिस म्हणजे की डेटा रिकवर करण्यासाठी, डेटा ॲनालाइज करण्यासाठी, प्रेझेंट करण्यासाठी एखादा मटेरियल इन अ सच अ वे दॅट इज अनरिजेबल ॲज अ इव्हिडन्स इन अ कोर्ट ऑफ लॉ. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण डिजिटल फॉरेन्सिस काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे. बघा डिजिटल फॉरेन्सिस इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच काय, DFI. तुम्हाला MCQसाठी हा क्वेश्चन विचारला जातो. स्टँड फॉर DFI म्हणजे डिजिटल फॉरेन्सिस इन्व्हेस्टिगेशन इज अ स्पेशल टाईप ऑफ इन्व्हेस्टिगेशन. कसला आहे, स्पेशल टाईप ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, वेअर द सायंटिफिक प्रोसिजर अँड टेक्निक यूज्ड विल बी अलाउड to view the result, digital evidence to be admissible in the court of law. ठीक आहे. कोर्ट ऑफ लॉ म्हणजे काय, टू रिकवर, ॲनालाइज अँड प्रेझेंट
कॉम्प्युटर बेस्ड मटेरियल म्हणजे रिकवर करू शकता, ॲनालाइज करू शकता, प्रेझेंट करू शकता. कॉम्प्युटर बेस्ड जे काही मटेरियल असेल ते इन अ सच अ वे दॅट इज युजेबल ॲज अ इव्हिडन्स इन अ कोर्ट ऑफ लॉ. कोर्ट ऑफ लॉमध्ये जे काही इव्हिडन्स आहेत तर त्याच्यासाठी किंवा जे काही युजेबल डेटा आहे तर कशाच्या कॉम्प्युटर बेस्ड मटेरियलचं तर ते रिकवर, ॲनालाइज आणि प्रेझेंट करू शकता युजिंग द डिजिटल फॉरेन्सिस. लक्षात आलं ठीक आहे. म्हणजे एखादा डेटा गेला आहे तर तो डेटा तुम्ही काय करू शकता बघा, डिजिटल फॉरेन्सिस थ्रू तो काय करू शकता तुम्ही, तो डेटा आपण रिकवर करू शकतो, ॲनालाइज करू शकतो आणि परत तोच डेटा आपण प्रेझेंट पण करू शकतो. लक्षात आलं. डिजिटल फॉरेन्सिस म्हणजे नेमकं काय, म्हणजेच काय, डिजिटल फॉरेन्सिस यूज करून तुम्ही सायबर क्रिमिनलला ट्रॅक करण्यासाठी पण त्याचा आपण डिजिटल फॉरेन्सिसचा यूज करू शकतो. तर त्याच्यासाठी हे काय आहेत बघा, रूल आहेत, रूल ऑफ डिजिटल फॉरेन्सिस. तर रूल किती, टोटल 6 रूल्स आहेत. त्याच्यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे. फर्स्ट म्हणजे काय बघा, ॲन एक्झामिनेशन शूड नेवर बी परफॉर्म ऑन अ ओरिजिनल मीडिया. म्हणजे जर सपोज काय लिहिले बघा, एक्झामिनेशन जे कोणी असेल तर शूड नेवर, त्यांनी परफॉर्म करायला नको ओरिजिनल मीडिया, नॉट अ परफॉर्मड ऑन द ओरिजिनल मीडिया. ठीक आहे. त्यानंतर बघा, अ कॉपी इज अ मेड ऑन टू द फॉरेन्शियली स्ट्रिलर मीडिया. न्यू मीडिया शूड ऑलवेज बी यूज्ड इफ अवेलेबल. नवीन मीडिया अवेलेबल असेल तर एखादा जो काही मीडिया आहे कशाचा की कॉपी इज मेड ऑन टू द फॉरेन्शियली स्ट्रिल मीडिया. ही न्यू मीडिया शूड ऑलवेज बी यूज्ड इफ अवेलेबल. तिथं नवीन मीडिया जर अवेलेबल असेल तर प्रिव्हेंट करणारा एखादा फॉरेन्शियली मीडिया तिथं कॉपी करायची का, तिथं काय कॉपी करून ठेवायला हवं. ठीक आहे. द कॉपी ऑफ द इव्हिडन्स मस्ट बी एक्झॅक्ट. जर जो काही डेटा आपण कॉपी करणार आहे तर तो बीट बाय बीट कॉपी केला पाहिजे. द कम्प्युटर अँड द डेटा ऑन इट मस्ट बी प्रोटेक्टेड ड्युरिंग द ॲक्विजिशन ऑफ द मीडिया टू एन्श्युरिंग दॅट द डेटा इज नॉट मॉडिफाईड. म्हणजे कम्प्युटर किंवा एखादा डेटा आहे तर त्याला काय केलं पाहिजे बघा, त्याच्यामध्ये प्रोटेक्टेड केलं पाहिजे. कशासाठी प्रोटेक्ट केलेलं पाहिजे की एखादा तिथं डेटा आहे आणि तो डेटा जो काही आहे तर तो स्टोअर केलेला डेटा तर त्याची खात्री करून घेतली पाहिजे टू एन्श्युरिंग दॅट द डेटा इज नॉट मॉडिफाईड. तर मॉडिफाय केलेला डेटा तो नाही आहे हे तिथं काय केलं पाहिजे, एन्श्युअर करून घेतलं पाहिजे. द एक्झामिनेशन मस्ट बी कंडक्टेड इन अ सच अ वे ॲज द प्रिव्हेंट एनी मॉडिफिकेशन ऑफ द इव्हिडन्स. तर ह्याच्यामध्ये काय बघा, कोणत्या पण प्रकारचा पण एक्झामिनेशन आहे तर ते एक्झामिनेशन तिथं प्रिव्हेंट करण्यासाठी, अशा कोणतं पण एक्झामिनेशन प्रिव्हेंट करण्यासाठी तर तिथं कोणतं पण मॉडिफाईड रूल्स तिथं यूज करायला नको आहेत. मॉडिफाईड रूल्स तिथं काय केलं पाहिजे, ते यूज करायला नको. ठीक आहे. त्यानंतर लास्टचा रूल काय आहे बघा, द चेन ऑफ द कस्टडी ऑफ ऑल द इव्हिडन्स मस्ट बी क्लिअरली मेंटेन्ड. म्हणजे बघा की एखादा डेटा आहे आणि तो डेटा आपण तिथून लॉस झाला आहे आणि तो लॉस झालेला डेटा आपल्याला रिकवर करायचा आहे. तर तो रिकवर करत असताना तर तो डेटा आपण कसा रिकवर केला, त्याचा पुरावा काय आहे, तो कुठून घेतला, कुठं पुरावा मिळाला, तिथून तो कसा मिळाला. तर ह्या सगळ्या गोष्टी, चेन ऑफ द कस्टडी ऑफ ऑल इव्हिडन्सचा जे काही सगळा चेन आहे तर तो क्लिअरली तिथं काय केला पाहिजे, मेंटेन केला पाहिजे. इव्हिडन्स अँड ॲट व्हॉट टायमिंग, who might have be accessed the evidence and ॲट व्हॉट टाईम. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं काय केलं पाहिजे, व्यवस्थितपणे मेंटेन केल्या पाहिजेत. तर हे काय होते बघा, हे 6 रूल्स होते. कशाचे, रूल्स ऑफ द डिजिटल फॉरेन्सिस. रूल्स ऑफ द डिजिटल फॉरेन्सिस. लक्षात आलं. ओरिजिनल मीडियामध्ये त्यांनी परफॉर्म करायला नको. त्यानंतरनं अवेलेबल जर दुसरं न्यू मीडिया अवेलेबल असेल तर तो न्यू मीडिया तिथं काय केला पाहिजे, यूज करायला हवा. बीट बाय बीट तिथं कॉपी केलं पाहिजे. प्रोटेक्टेड म्हणजे जो मॉडिफाईड डेटा आहे तर तो खात्री करून घेतला पाहिजे आणि कम्प्युटर आणि त्या डेटाला प्रोटेक्शन दिलं पाहिजे. किंवा मॉडिफाईड इव्हिडन्स तिथं एक्झामिनेशनसाठी कंडक्ट केलं असेल तर तिथं त्याला काय केलं पाहिजे बघा, प्रिव्हेंट केलं पाहिजे. आणि जी काही चेन आहे तर ती व्यवस्थितपणे मेंटेन ठेवली पाहिजे. तर हे काय झाले बघा, रूल ऑफ द डिजिटल फॉरेन्सिस. ठीक आहे. त्यानंतरनं डेफिनेशन आपण बघितले. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा,
गोल ऑफ द डिजिटल फॉरेन्सिस इन्व्हेस्टिगेशन, गोल ऑफ द डिजिटल फॉरेन्सिस इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय काय गोल्स आहेत बघा. तर ह्याच्यामध्ये बघा, मेन ऑब्जेक्ट कॉम्प्युटर फॉरेन्सिस इन्व्हेस्टिगेशन इज टू एक्झामिन द डिजिटल इव्हिडन्स. एक्झामिन काय केलं पाहिजे याच्यामध्ये, डिजिटल इव्हिडन्स, अँड टू एन्श्युअर दॅट दे हॅव बीन टेम्पर्ड इन एनी मॅनर्स. ठीक आहे, तर एन्श्युअर करून घेतलं पाहिजे की हॅव नॉट बीन टेम्पर्ड आहे की नाही हे एन्श्युअर करून घेतलं पाहिजे. अँड टू एक्झामिन द डिजिटल इव्हिडन्स. ठीक आहे, तर ह्याच्यानंतरनं बघा कोणते कोणते गोल्स आहेत. तर हँडल अँड लोकेट certain amount of valid data from large amount of file store in computer system. कम्प्युटर सिस्टीममध्ये जे काही स्टोअर केलेला जी काही फाईल आहे, तर लार्ज अमाऊंट ऑफ जी काही फाईल स्टोअर केलेली आहे, तर ती फाईल स्टोअर केलेली फाईल हँडल किंवा लोकेट सर्टेन अमाऊंट ऑफ व्हॅलिड डेटा, लार्ज अमाऊंट ऑफ फाईल स्टोअर केलेली इन अ कम्प्युटर सिस्टीम. हँडल अँड लोकेट सर्टेन अमाऊंट ऑफ व्हॅलिड डेटा, जो काही व्हॅलिड डेटा आहे, लार्ज अमाऊंट ऑफ फाईलकडून पासून आलेला जो काही व्हॅलिड डेटा आहे, तर तो कम्प्युटर सिस्टीममध्ये व्यवस्थित काय व्हायला पाहिजे, तिथं स्टोअर व्हायला पाहिजे. ठीक आहे, इट इज द व्हिएबल दॅट द इन्फॉर्मेशन हॅज बीन डिलीटेड सच सिच्युएशन सर्चिंग इनसाइड द फाईल इज ऑर लेस. म्हणजे काय बघा, जे काही इन्फॉर्मेशन आहे, ठीक आहे, म्हणजे जी काही फाईलमध्ये आपण जे काही इन्फॉर्मेशन आहे, तर ती इन्फॉर्मेशन तिथून जर निघून गेली असेल, तर ती इन्फॉर्मेशन आपण तिथं जर शोधत बसलो तर ते काय आहे, निरर्थक आहे. तर ते इनसाइड द फाईल त्याच्यामध्ये शोधत बसणे, हे जर सपोज तिथून ती फाईलमधून ती इन्फॉर्मेशन निघूनच गेले आणि त्या इन्फॉर्मेशन आपण तिथं शोधत बसलो, तर ते निरर्थकच आहे. म्हणजे त्याचा यूज तिथं काही होणार नाही आहे. हा एक हे त्याचं काय आहे बघा, गोल आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट, इफ द फाईल आर सिक्युअर्ड बाय सम पासवर्ड. म्हणजे जर सपोज त्या फाईलला सिक्युरिटीसाठी काहीतरी पासवर्ड, काहीतरी इन्व्हेस्टिगेशन मस्ट फाइंड अ वे टू रीड द अँड द प्रोटेक्ट द डेटा इन ॲन अनऑथराइज्ड मॅनर. जर सपोज अनऑथराइज्ड मॅनरसाठी किंवा अनऑथराइज्ड एखादा पर्सन असेल, तर त्याच्या प्रोटेक्शनसाठी आपण त्या फाईलला सिक्युरिटीसाठी काय केलं पाहिजे, जर सपोज पासवर्ड दिला किंवा एखादं इन्व्हेस्टिगेशन मस्ट बी फाइंड अ वे रीड द प्रोटेक्टेड डेटा, काय केलं पाहिजे, तिथं दिलं पाहिजे. म्हणजे तो डेटा तिथं आपल्याला काय होईल, तिथं सेफ राहील. डेटा मेड बी स्टोअर्ड इन डॅमेज्ड डिव्हाइस बट द इन्व्हेस्टिगेटर सर्च द डेटा इन द वर्किंग डिव्हाइस. जर सपोज डॅमेज झालेल्या डिव्हाइसवर डेटा स्टोअर केला असेल आणि इन्व्हेस्टिगेशन तर वर्किंग डिव्हाइसला डेटा डेटा सर्च करत असेल, तर त्याचा तिथं काय यूज होणार आहे का, नाही. जर सपोज डेटा आपला ऑलरेडी स्टोअर झाला आहे डॅमेज झालेल्या डिव्हाइसला, आणि डॅमेज झालेल्या डिव्हाइसला तो डेटा स्टोअर झाला आहे, आणि इन्व्हेस्टिगेटर जो कोणी असेल आणि तो वर्किंग डिव्हाइसला तो डेटा सर्च करत असेल, तर तिथं त्याचा काय यूज होईल का, तर तिथं त्याचा यूज होणार नाही. त्यानं काय केलं पाहिजे, डॅमेज झालेला डेटाच रिकवर तिथं केला पाहिजे. मेजर ऑब्स्टॅकल इज दॅट ईच अँड एव्हरी केस इज डिफरंट. आयडेंटिफाईंग द टेक्निक अँड टूल्स विल बी टेक अ लाँग टाईम. जर सपोज तिथं मेजर ॲब्स्ट्रॅकल असेल तर किंवा जर सपोज एखादी क्रिटिकल ॲब्स्टॅकल असेल, म्हणजे एखाद्या डिफरंट आयडेंटिफाईंग द टेक्निक अँड टूल्स विल बी टेकन अ लाँग टाईम. लाँग टायमिंगसाठी काय केलं जातं, तिथं डिफरंट टेक्निक किंवा डिफरंट टूल्स तिथं काय केलं जातं, यूज केलं जातं अशा केसेससाठी, मेजर ऑब्स्टॅकल केसेससाठी. ठीक आहे, द डिजिटल डेटा फाउंड शूड बी प्रोटेक्टेड फ्रॉम बिईंग मॉडिफाईड. डिजिटल डेटा फाउंड करण्यासाठी काय केलं जातं बघा, त्याच्यामध्ये एखादा डेटा आपल्या इथं फाउंड झालेला असेल, म्हणजे एखादा डेटा आपला डिजिटल डेटा मॉडिफाईड डेटा तिथं फाउंड झालेला असेल, तर इट इज अ व्हेरी टेडियस टू प्रूव्ह दॅट द डेटा अंडर द एक्झामिनेशन इज अनअल्टर्ड जो काही डेटा असेल, तर तिथं
अनलिटर्ड जो काही डेटा असेल एक्झामिनेशन इज अंडर, म्हणजे बघा डिजिटल डेटा फाउंड शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम बिईंग मॉडिफाईड, म्हणजे जे एखादा डेटा सापडलेला डिजिटल डेटा तिथं मॉडिफाईड होण्यासाठी आपण तिथं काय केलं पाहिजे, तिथं त्याला एक प्रोटेक्शन काय केलं पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय होईल की त्याच्यामुळे जे असं हे होईल की जो कोणी एक्झामिनेशन डेटा आहे तर तो काय आहे बघा अनलिटर्ड डेटा आहे, आपण तिथं काय करू शकेल, प्रूव्ह करू शकेल. ठीक आहे, त्यानंतर बघा कॉमन प्रोसिजर फॉर इन्व्हेस्टिगेशन अँड स्टँडर्ड टेक्निक फॉर कलेक्टिंग आणि प्रिझर्विंग डिजिटल एव्हिडन्स आर डिझायर्ड, म्हणजे बघा कॉमन प्रोसिजर फॉर इन्व्हेस्टिगेशनचं जे काही कॉमन प्रोसिजर आहे अँड स्टँडर्ड टेक्निक्स, आणि एखादी स्टँडर्ड टेक्निक कशासाठी, कलेक्ट आणि प्रिझर्विंग डिजिटल एव्हिडन्स आर डिझायर्ड, म्हणजे डिजिटल एव्हिडन्स डिझायर्ड करण्यासाठी किंवा कलेक्ट करण्यासाठी किंवा प्रिझर्व करण्यासाठी एखादं स्टँडर्ड टेक्निक्स किंवा इन्व्हेस्टिगेशन तिथं काय केलं जातं, आपण प्रोसिजर म्हणून यूज करू शकतो, आवश्यक आहे, तिथं यूज करणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर हे काय होते बघा गोल होते कशाचे, डिजिटल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनचे. ठीक आहे, त्यानंतर बघा हे आपण काय बघितले बघा, इथंपर्यंत आपण गोल बघितले. फर्स्ट आपण काय बघितलं बघा, डिजिटल फॉरेन्सिस म्हणजे काय, डिजिटल फॉरेन्सिस म्हणजे काय की त्याच्या आपण कशासाठी यूज करतो की एखादी गोष्ट आपण काय रिकवर करण्यासाठी, जो काही डिजिटल रिलेटेड डिजिटल सिस्टीमच्या रिलेटेड जो काही सायबर क्राईम आहे तर त्याला ट्रॅक करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो, हे बघितलं. त्याच्यानंतरनं आपण त्याची हिस्ट्री, रूल्स, डेफिनेशन आणि गोल हे काय बघितलेलं आहे, इथंपर्यंत आपण बघितलेलं आहे. थोडा हार्ड चॅप्टर टफ आहे, म्हणजे डिजिटल फॉरेन्सिस म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं की हे सगळ्या पूर्ण गोष्टी काय होतील बघा तुमच्या लक्षात येतील. ठीक आहे, मला तर हा पॉईंट इथं संपलेला आहे. ठीक आहे, थँक्यू.